पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. चला आज पुन्हा एकदा टेन्शनला करूया छू. सुरू करूया कॉटन किंग प्रस्तुत फू बाई फू. तर हास्य रसिकांनो, मन कस्तुरी रे या सिनेमाची संपूर्ण टीम आज इथे फू बाई फूच्या मंचावर येणार आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दिग्दर्शक संकेत माने, अभिनय वेरडे आणि तेजस्वी प्रकाश यांचं. वा वा वा, क्या बात है. आज आम्हालाही मजा येणार आहे तुमच्याबरोबर आणि आय एम शुअर तुम्ही हा कार्यक्रम आज एन्जॉय करणार आहात. ॲब्सोल्युटली. मी लहानपणी यायचो. माझी आई त्यावेळेला वन ऑफ द परफॉर्मर होती फू बाय फूमध्ये आणि तेव्हा मी ऑडियन्समध्ये बसायला यायचो आईला चीअर करायला. पहिल्यांदा गेस्ट म्हणून येतो तर खूप बरं वाटतंय. क्या बात आहे, क्या बात आहे. वा. बरं, तुमचा हा नवीन सिनेमा येतोय मन कस्तुरी रे, त्यात तुझी काय भूमिका आहे? मी सिद्धांत नावाचा कॅरेक्टर करतोय. ते अतिशय वेगळं आहे. आय थिंक लवकर जबाबदारी पडल्यामुळे मॅच्युअर आहे, लोअर मिडल क्लासमधलं आहे. खूप स्वप्न आहेत. MBA करायचं आहे, सो जॉब घ्यायचा आहे, स्वतःचं घर बांधायचं आहे. पण त्याच्या आयुष्यात जेव्हा श्रुती येते, त्याच्या आयुष्यात जी उथळपुथळ होते, चांगली आणि वाईट पण, आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय असतात यावरती तो सिनेमा आहे. वा, क्या बात है. तर कसं नवीन कुठलाही कार्यक्रम आपण सुरू केला की आपल्याला मोठ्यांचा आशीर्वाद लागतोच आणि आज अभिनयच्या निमित्ताने आपल्याला लक्षमामांचा आशीर्वाद मिळतोय. त्यामुळे लक्षमामांसाठी एकदा जोरदार टाळ्या. मला लोक नेहमी म्हणतात की तू त्यांचा वारसा पुढे चालवशील. मी नाही, हे सगळे चालवत आहेत आणि चालवत. क्या बात है. थँक्यू सो मच. कृपया स्थानापन्न व्हा. हास्य रसिक हो, काहींना ग ची बाधा होते, पण आता इथे जो इसम येणार आहे त्याला म ची बाधा झाली आहे. हा म म्हणजे मीपणाचा नाही, तर हा म आहे मराठी भाषेचा. स्वागत करूया आशिष पवार आणि सोबतीला स्नेहा माजगावकर आणि कमलाकर सातपुते. सकाळपासून खूप थकायला झालंय बाबा. अजून 20 मिनिटं तिथे लंच साठी. आता कोणी कस्टमर येऊ नको रे बाबा. मराठी पाऊल पडती पुढे, मराठी पाऊल पडती पुढे, मराठी पाऊल पडती पुढे. लिपिक महोदया. बाई दया मॅडम रजेवर आहेत. कोण? दया मॅडम. अहो, त्यांच्या मुलाची 10वीची परीक्षा आहे. परीक्षा त्यांच्या मुलाची, इथं लोड आलाय माझ्यावर. माफ करा, आपण गैरसमजाच्या पथावर आगेकूच करीत आहात. अस्मादिक दया ह्या कुठल्या व्यक्ती संदर्भात वक्तव्य करीत नसून महोदया या आदरार्थी संबोधनाविषयी वाच्यता करीत आहेत. तुम्ही महाराष्ट्रात राहता ना? अर्थात. मग मराठीत बोला ना. मी जे वदतोय ते 100% मराठीच आहे, परंतु आपणास त्याचा छटाकपणही गंध नसल्याचे पाहून मम अंतर्मनास नानाविध कोटीच्या वेदना भेडसावू लागल्यात महोदया. हे अगदी अनपेक्षित आहे. हा महोदया. महोदया. हॅलो हॅलो जगदाळे, तो चहा फेकून द्या आणि इथे डोके दुखीच्या आहे ना, मला गोळ्या आणून द्या. महोदया. खड्ड्यात गेली महोदया. काय हवंय तुम्हाला? वदतो. मज मासिक धनराशी आदान प्रदान प्राप्ती वजाहट व्यवहार तालिका अपेक्षित आहे. काय काय म्हणजे? सांगतो, खरंच सांगतो. मासिक धनराशी आदान प्रदान प्राप्ती वजावट व्यवहार तालिका. हो, म्हणजे काय तेच सांगा. बँक स्टेटमेंट. अहो मग तसं बोला ना. नाही, ते कदापि शक्य नाही.
महाराष्ट्र भूमीच्या पृष्ठपटलावर अविरतपणे उपेक्षायुक्त कुचेष्टा आणि संतापजनक मानहानी होत असताना मराठी मायबोलीच्या नवनोन्मेषशाली पुनरुत्थानाकरता अहर्निश प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे अस्मादिकांनी सुनिश्चित केल्यामुळे विलोभनीय अशी मराठी भाषा वदण्यास त्यांना कुठल्याही पद्धतीचा अटकाव केला जाऊ शकत नाही. जगदाळे, हो जगदाळे. महोदया, या देहास जगदाळे संबोधित नाहीत. अहो मग काय संबोधतात? संबोधतात नाही, मग संबोधितात. मी विलक्षण मातृभाषे मराठी भाषेच्या सुयोग्य रक्षणार्थ राजस भाषा पेलण्याचा मी विडा उचलला आहे. वा, विडा नाही, तुम्ही बहुतेक माझी सुपारी उचलली आहे. महोदया, अशा अश्लाघ्य आरोपांचं काटेरी बालंट मम शिरावर थोपताना आपण आपला विवेक आणि मनुष्य पारख याची यत्किंचितही सांगड घातलेली दिसून येत नाहीये. याच्या पुढे मी इथे काही दिसून येत नाहीये. हे नाही 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 नाही, हे नाही पेलवणार आहे मला. सर, महोदया, मॅनेजर, सर, महोदया. काय आहे? बुडाली बँक बुडाली आपली. सर, तेही बुडाली असती ना तर चाललं असतं. हा माणूस बोलायला लागला ना की त्याच्या बोलण्यात तो आपल्याला बुडवतोय. घ्या, तुम्हीच बघून घ्या त्याच्याकडे. इतक्या वर्षात मी तुमच्याकडे कधी वाकड्या नजरेने बघितलं नाही. मी परपुरुषाकडे कसं काय बघणार? सर, तुम्हाला जेवढे विनोद करून घ्यायचेत ना ते आत्ताच्या आत्ता इथे करून घ्या. पण हा बोलायला लागला ना की तोंडात ना आपल्या ते काय फुटतं ना ते लाळ लाळ नाही हो, ते काय असतं ना ते जांभई नाही. अहो ते नाही का? शिवी शिवी नाही. अहो, मुखातून ब्र सुद्धा निघणार नाही असे वदायचे. पदवरिष्ठ एवं गुणविशिष्ट ग्राहक पथप्रदर्शक लिपिक महोदया. कानावरून फक्त वारा गेला, काहीच कळलं नाही. फक्त पद 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 अहो, पदवरिष्ठ एवं गुणविशिष्ट ग्राहक पथप्रदर्शक लिपिक महोदय म्हणजे सिनियर क्लार्क. तसं सांगा ना. नाही, हे कदापि शक्य नाही. चुहू बाजूने होणाऱ्या परभाषेच्या आक्रमणासमोर कच न खाता छातीचा कोट करून निर्भीडपणे उभं टाकलेल्या मराठी भाषेच्या समवेत अष्टप्रहर सहयोद्धा म्हणून लढण्याचा मी चंग बांधला आहे. अडकले ना शब्द. तुम्ही मला नेहमी म्हणत असता ना की काही अडलं तर माझ्याकडे ये. घ्या, सॉल्व करा आता ही केस. महोदय, माझ्याविषयी काही चर्विक चर्वण सुरू आहे का? चरबी जाम चरबी आहे तुम्हाला. महोदय, चर्विक चर्वण म्हणजे डिस्कशन. तसं बोला ना. नाही, मराठी भाषेच्या कळ हे बघा मिस्टर नाही, विभिक्षित दृष्टद्युम्न मातृभाषी. नाव चांगलं आहे. चांगले आहे. वदा. हा वदा मी पाव आणतो, वदा पाव खातो. जिरवली त्याची. वदा म्हणजे बोला. अच्छा, बोला बोला. विभीक्षण. हे मी बोलायचं? तुम्हालाच वदावे लागेल. वदा. विभीक्षण. दोनदा मी वदलो, एकदाच विभीक्षण. दृष्टद्युम्न. दृष्टद्युम्न. नाही हो, तुमचं नाव उच्चारायचं म्हणजे चाकूला धार लावतात ना, तिथे जाऊन जिभेला धार लावावी लागेल. तुमच्या आत्या काय पिसाळल्या होत्या काय महोदय? असं नाव ठेवलंय दुचुदुम. अहो महोदय, नाम महात्म्यापेक्षा कार्यमहिमा महत्वाचा. मी आपल्या या सुलभ वित्त व्यवहार नियंत्रक बहुउद्देशीय कर्जपूरक अधिकोशात आलो होतो.
काय काय सुलभ वित्त व्यवहार नियंत्रक बहुउद्देशीय कर्जपूरक अधिकोष म्हणजे बँक. अरे एवढंच नाही, एवढा निबंध कशासाठी हवा आहे? मराठी भाषेची गळचेपी हा, होत- कळलं कळलं. तुम्हाला स्टेटमेंट हवंय ना? तद्वत. तद्वत. मी घोड्यावर बसून तद्वत बस घरी आणून देऊ. ठीक आहे. महोदय, आपल्या या अधिकोषातर्फे मला सदा सर्व काळ निधी निस्सारण आयताकृती विनियोगपत्र देण्यात आले होते. नाही हो, असं काही देत नाही मी. तुम्ही काही दिलंय का त्यांना? आता काय मला वेळ लागले का? बहुतेक वेळ लागेल मला असं वाटतंय. अहो, सदा सर्व काळ निधी निस्सारण आयताकृती विनियोगपत्र म्हणजे एटीएम कार्ड मग तसं बोला ना. नाही. मराठी भाषा वृद्धिंगत करण्यास चुकलो आम्ही चुकलो. ठीक आहे, तुम्हाला जसं म्हणायचंय तसं म्हणा. तुमच्या एटीएम कार्डचा प्रॉब्लेम झालेला आहे. अर्थात काय? त्या विनियोग पत्राचा अपहार झाल्या कारणाने आगंतुक इस्माने माझ्या कोशागारातून. कोशागारा? कसला गारा? अहो, कोशागर म्हणजे अकाउंट मग तसं सांगा ना. नाही. कोशागर म्हणजे कोशागर. बरं, कोशागारा. माझ्या कोशागरातून त्या विनियोग पत्राच्या आधारे दशसहस्त्र रकमेचा गैरव्यवहार झालेला असून त्याचा विनाविलंब परतावा मिळवण्याच्या सदहेतूने सदर इसम इथे प्रवेशला आहे. बाप रे. होशील मॅनेजर? येशील बँकेत? शाखा व्यवस्थापन प्रमुख महोदय. ते पण आले, त्यांना बोला, आत बोला. महोदय, मी आपणच पुकारतोय. शाखा व्यवस्थापन प्रमुख महोदय म्हणजे मॅनेजर. अरे मग तसं बोला ना. माझ्या रकमेच्या परताव्याचा खुलासा. अच्छा, ठीक आहे. म्हणजे तुमचे एटीएम कार्ड मधून ते किती पैसे अडकलेले आहेत आतमध्ये? दशसहस्त्र. दशसहस्त्र म्हणजे किती? 10,000. मग तसं सांगायचं ना. नाही. हो, कळलं. 10,000 आहेत अकाउंट मध्ये? नाहीयेत बँकेत. मराठीचा हो, संरक्षण. आहे. बघतो आहेत. खिशात असतील. बोलायला सुरू आहेत. 7,000. 7,000 आहेत. मराठीची नाही, गळचेपी. नाही, 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 माझ्या पर्स मध्ये आहेत. घेते. तुम्ही गळचेपी करू नका. थांबा जरा, थांबा. हा, हे 10,000. उभय त्यांचे धन्यवाद. उभयत आपण. आभार. येतो मी. या निघा. लवकर जा. चल, मला उठवू नका, बोलू नाही, 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 परत नाही. यायचं काहीतरी. हो ना. महोदय, अरे बापरे. महोदय, पण महत्वाचे काम तर राहिले. आता काय? नाही, द्विदिन पूर्वी. कशापूर्वी? द्विदिन. विदिन म्हणजे? बिफोर 2 days. तसं सांगा ना. नाही. द्विदिन म्हणजे द्विदिन. बरं, विदिन. तर द्विदिन पूर्वी माझ्या काही सहकार्यांनी आपणाशी वार्ताविलाप केला होता. आपल्या अधिकोषातले फलक मराठी भाषेतून झळकावे अशी सौजन्यपूर्ण विनंती आपणास केली होती. परंतु आपण बेफिक्री आणि मगरुरीची हद्द पार पडत त्यांना या अधिकोषातून बाहेर परस्पर हुसकावले. अहो, आपणासारख्या मराठी भाषेचा दुस्वास करणाऱ्यांमुळेच आज तिची अवस्था आपल्या घरात हाल सोसते मराठी अशी झालेली आहे. वा 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 वा. अहो, नानाविध सौंदर्य आणि अचंबित करण्याची सामर्थ्य असलेली आपली जाज्वल्य अशी मराठी भाषा, तिचा आदर करावयास शिका. अहो, हेच आपल्या हिताचे आहे. अन्यथा आपल्याच महाराष्ट्र भूमीत परभाषेचे आपण कधी गुलाम बनून जाऊ हे ज्ञात सुद्धा होणार नाही. वा आशिष, वा वा वा. करेक्ट बोललात एकदम. तुम्ही ना म्हणजे पकडीने माझा असा डोळा पडून खाडकन उघडलेला आहे. महानुभाव. नाही, महानुभाव नाही. मला चूक लक्षात आलेली आहे. मी चूक लगेच करेक्ट करतोय. हा बोर्ड बदलायचा आहे ना? फलक बदलायचा आहे ना? आता मी फलत जातो. हा बघा. अतिउत्तम, सुंदर, मनमोहक. नाही, मदन मोहन. मी आपणच पुकारत नाहीये. मी फलकाविषयी वक्तव्य करतोय. अच्छा. अति सुंदर. आवडलं ना तुम्हाला? अर्थात सुंदर आहे ना? अर्थात. आता आणखीन एक सुंदर गोष्ट मी करणार आहे. हा, बँकेच्या बाहेर जाणार आणि भीक मागत बसणार आहे. डोक्याची वाट लावून टाकलीत तुम्ही. हो, महोदय. पण तुम्हाला वाडगं लागेल ना? आहे माझ्याकडे वाडगं. कुठे? हे काय? ह्याच्यात घ्या. दे दो. हे अकस्मात काय समोर आले?
कुंतल विरहित अर्ध अंडाकृती गोलाकार तुकतुकीत मस्तिष्क्या म्हणजे टकल्या. चला टाकल्या की ना मी पण येते. मुक्तावी देते. आगंतुक इसम, महानुभाव हे तर गेले, परंतु मी आपणास आवर्जून सांगेन की आपण सुद्धा असा बाणा अंगीकारला तर मराठी भाषा दशदिशात वाजत राहील यात तीळ मात्र ही शंका नाही. उत्तुंग महाराष्ट्र अथांग मराठी. मराठी पाऊल पडती पुढे, मराठी पाऊल पडती पुढे, मराठी पाऊल पडती पुढे. वा वा वा. आता मी एक छोटासा प्रयत्न करते बरं का. उत्तम, उत्कृष्ट, अप्रतिम, अद्वितीय, विस्मयकारक. वा वा वा. महोदय उमेशजी, ह्या चटपटीत, सर्वांग सुंदर, परिपूर्ण अशा सादरीकरणाबद्दल तुम्हाला काय वदायचे आहे? वा वा. किती लगेच इम्पॅक्ट पडतो बघा परफॉर्मन्स. आशिष, मी तुझा फार्स पाहिलेला आहे. तू इतका कमालीचा लवचिक अभिनेता आहेस आणि ह्या स्किटमध्ये त्याच्या करेक्ट विरोध होतं. तू बॉडी लँग्वेज पाहिजे, तो शब्द इतके तुला वापरायचे होते आणि खरंच हे खूप कठीण आहे. हॅट्स ऑफ टू यू. तुझं नाव काय? कमलाकर? नाही, आजपासून तुझं नाव आहे कमालकर. क्या बात आहे. आणि स्नेहा, तुझं कितवं 1000व 2000व 3000व स्किट होतं ग हे? पहिलं स्किट होतं. खरंच तुझं हे पहिलं स्किट अजिबात वाटलं नाही. 2 ताकदीचे एवढे एक्सपिरियन्स्ड कलाकार होते, पण तुझी एनर्जी, तुझं टायमिंग, तुझं स्माईल, तुझा इनोसन्स सगळं तेवढंच परफेक्ट होतं. थँक्यू सो मच. ताई, आशिष, आय लव्ह यू यार. काय तू पाठांतर केलंयस आणि मला त्याचाच खूप आनंद झाला की यांनी त्याच्या रिॲक्शन रेग्युलर घेतल्याच नवीन, पण त्या सगळ्या सांभाळून तुझ्या पद्धतीने ती वाक्य बोललास, ज्या मराठी बाण्याने ती वाक्य बोललास, तुला सलाम आहे. वा. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप छान आशिष. इतकं अप्रतिम झालंय तुमचं प्रहसन. खूप छान झालं. थँक्यू सो मच. हास्यरसिक हो, हल्ली कोणीच कोणाचीच वाट पाहत नाही, कारण पर्याय असतात सगळ्यालाच. पण परंपरेनुसार काही दिवशी कावळ्याची वाट पाहावीच लागते. अशीच कावळ्याची वाट पाहणारे एक कुटुंब आपल्या समोर साकारतायत प्राजक्ता हनमघर, मंदार मांडवकर, नेहा खान, शशी केरकर आणि पक्याच्या जोरदार भूमिकेत कॉमेडीतला सुपरस्टार सागर कारंडे. दादा, अजून किती वेळ आहे? नाही, ॲक्च्युली काय, आम्हाला मुंबईतली सगळी कामं आटपून पुन्हा दिल्लीला जायचं आहे. ते आजच्या आज. येस डार्लिंग? येस. का रे, म्हणजे दिल्लीला जाऊन काय सरकार वगैरे चालवणार आहेस की काय? आणि असं असेल ना तर लाखो रुपये खात्यात कधी जमा होणार आहेत ना ते सांग. ते लाखो सोड, बाबांच्या पॉलिसीचे पैसे आलेत ना, ते आमच्या खात्यात कधी जमा होणार आहेत ते सांग. तुझी इथे येण्याची पॉलिसी कळली मला. अरे, बाबांचं श्राद्ध आहे म्हणून तुला इथे बोलवलंय. त्यांच्यासाठी द्यायला तुझ्याकडे वेळ नाहीये. पैसे कुठल्या तोंडाने मागतोय? या घाणेरडं तोंड आहे. छास घ्या, लस्सी घ्या, छास घ्या, लस्सी घ्या, छास घ्या, लस्सी घ्या, छास घ्या, लस्सी घ्या, छास घ्या. अगं छाया, तुला कळत कसं नाही? कोण आलेत आपल्या घरी? यांच्यासाठी ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी असं काहीतरी आणायचं ना. हे काय छास वगैरे आणलं? असं माझी जाऊ पंजाबी आहे, दिवस आहे म्हणून छास आणली बाईला. संध्याकाळी असता तर पट्ट्याला पेगच भरला असता. आखे बोल रही हो तुझसे? भाऊजी. हा, नमस्कार बहिणी, बोला ना. काय जा 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 भाऊजी, भाऊजीवर लगेच गेलो. जा
गेम खेळा, तिला पैठणी गिफ्ट द्या, पण लक्षात ठेवा मी होम मिनिस्टर आहे. वा, ही बाई होमला नष्ट रे. या दोघांचा आहे ना तुमच्या बापाच्या पैशावर डोळा आहे. हाय रब्बा, माझा कसला डोला? कसला डोला? अच्छा, उलटा तुम्ही नागिन सारखे बाप त्याच्या प्रॉपर्टी वर घरले बसले हा. झालं तुझं आता माय. ताई, या बाईच्या मराठी भाषेला साधारण किती वर्ष शिक्षा होऊ शकते? वहिनी, आम्ही इथे वाद घालायला नाही आलोय. आले मोठे. हा, बाबांचं वर्ष श्राद्ध घालायला आलोय. असं कशाला यायचं एवढा वेळ काढून? ते पण नेहमी सारखंच करायचं ना ऑनलाईन. इथे आलोय तर आता उडकून टाकू. दादा, कावळ्याला बोलव. हा, अरे तो काय रिक्षावाला आहे का? रिक्षावाला आहे का? एक कावळा पंखावर बैठा के बोरिवली, एक कावळा मीरा रोड असं बोलल्यावर तो येणार आहे का? नाही. मूर्ख लेखाचा. मी याच्यावर तोडगा काढलेला आहे. छाया काय की आपल्या एरियामध्ये एक प्रकाश नावाचा माणूस आहे, त्याने कावळा पाळलेला आहे. कावळा पाडले? बेबी सिटिंग. ओ, बेबी सिटिंग. त्याला बोलवलं, येईल आता तो इतक्यात. आले वाटतं. थांबा. हॅलो 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 या हॅलो. हा थांबा. हॅलो 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 हॅलो. माझा आवाज येतोय का? मला नाही येते तुमचा आवाज. हॅलो हॅलो. एक मिनिट. हॅलो. 2 लाख रुपये होतील. नाही 2 लाख रुपये बस. ओके. हा डन. चला. ओके. हा चला पटकन. चला. नमस्कार. मी राकेश. चला पटकन वाडीला शिवा. काय? पटकन वाडीला शिवा. जळता फुलबाजा घातला होता का डोळ्यात तुम्ही? नाही. मी वाडीला शिवणार नाहीये. मग ते आमचे सर आहेत, ते येणार आहेत. सर आहेत ते. ओके. सर, हा. पण आम्ही तर कावळा मागवला होता. कावळा म्हणायचं नाही, कळलं? सर म्हणायचं. अदबीने बोलायचं त्यांच्याशी. सेलिब्रिटी आहेत ते. इतर सेलिब्रिटी सुपाऱ्या कशा घेतात तसे तेही घेतात, पण त्यांच्या सुपाऱ्या वेगळ्या असतात. आत्तापर्यंत 10,000 श्राद्धाच्या कार्यक्रमाला गेलेत ते. 20,000 पिंडाच्या कार्यक्रमाला गेलेत ते. अरे पुण्यात्मा आहेत ते. तुम्हाला काय माहित? नगरसेवकाला पण एवढी किंमत नाही हा जेवढी त्यांना आहे आता. दोघही चोच मारतातच, पण एक आहे तो पुण्यासाठी चोच मारतो आणि एक आहे तो पुन्हा चोच मारतो. वा. आमचे सर आहेत ना, ते पुण्यासाठी चोच मारणार आहेत. त्यामुळे सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला पाहिजे. ओके. चला सुरू करूया. प्लीज कीप क्वाइट. रेज युअर हँड्स फॉर सर. सर को अंदर आने दीजिए. बजाओ. सूरत निराली, मन की तू काली, ओ नखरे वाली. मागे. सूरत निराली, मन की तू काली, ओ नखरे वाली. नखरा तेरा है अनुपम, हे काला कौवा काट खाएगा सच बोल. हे काला कौवा काट खाएगा सच बोल. हे काला कौवा काट खाएगा. हे काला काला काला. हे काला श्राद्धाचं खरं नाचताय का तुम्ही? त्यांना एंट्री लागते अशी. हा, सेलिब्रिटी आहे ते, कळलं ना? हा, उगाच नाटक करू नका. डायरेक्ट आईस बॉक्स. काय वेळ लागलाय का तुम्हाला? हा आईस बॉक्स आहे. हा, आईस बॉक्स वाटतो. अहो, सरांची व्हॅनिटी व्हॅन आहे ही व्हॅनिटी आहे. व्हॅनिटी आहे. मग कावळ्याची व्हॅनिटी. तुम्हाला परत एकदा सांगतो मी. कावळा म्हणायचं नाही. सर आहेत ते, सर सेलिब्रिटी आहेत, कळलं का? हो. व्हॅनिटी शिवाय फिरत नाही तिकडे. थोडा प्रॉब्लेम झालेला आहे. सरांना झोपायचंय. अहो असं कसं? नाही ऐका. खूप कामं केलेत. म्हणजे आज सकाळपासून 4 पिंडांना गेलेत आणि 5 श्राद्धाचे कार्यक्रम केलेत. ते 7ची सकाळची शिफ्ट होती. सकाळपासून काम करतायत ते. मला एक सांगा की साधारण किती वेळ झोपणार आहेत? किती वेळ? नाही काय नाही. वाम कुक्षी. झोपून उठल्यानंतर बिन साखरेचा चहा द्यायचा त्यांना. बिन साखरेचा चहा? हा. ते चहा पितात? प्रेमाने दिलेत ना तर बिअरही पितात.
बरं आता काय होणार आहे माहिती का? हां. सर इथून बाहेर येणार. हा इथे ताट ठेवायचं इथे. नाही इथे कसं ताट ठेवणार? ताट तर आम्ही गच्चीवर ठेवणार ना, टेरेसवर. नाही अजिबात चालणार नाही. अहो नाही, टेरेसवर ठेवतात ताट. नाही गच्चीवर नाही. का? ऊन असतं खूप. त्याचा काय संबंध? टॅन होतात ते. कोण? अजिबात नाही चालणार. ते डोळ्याखाली काळं येतं मग सगळं. हा मग कावळा म्हणायचं नाही. किती वेळा सांगितलं तुम्हाला मी? कावळा म्हणायचं नाही. ते सगळं सर्कल वगैरे येतात मग. डार्क सर्कल. हा तेच. अरे आता कसलं टायमिंग झालं बाबा. हे बरोबर आहे. ते येतात त्यामुळे नाही. हा कळलं? इथेच ठेवायचं ताट. बरं सर येणार. असे उतरणार ते असे हे काय असं मध्येच करतात ना ते. त्यांना बाहेर काढणार ना. हा बाहेर काढल्यानंतर बोलवायचं पण आम्हाला. हा कसं बोलवणार? सोप आहे. बरोबर. काय उपकार करताय त्यांच्यावर? बाबांसाठी बोलवता ना. आव काय? हा सर म्हणायचं. सर प्लीज कम टू चुक अँड गो. हा बोला. सर प्लीज कम टू चुक अँड गो. हा कळलेलं आहे. डन. सगळ्यांना कळलेलं डन. आहे. आता काही लपटी ठेवायची नाही. नाही. जनाब, बोला. आम्हाला घाई होने को होती है. घाई होने को होती आहे. आम्ही बसलो इथे रिकाम टेकडे. ही आहे मदाम लंडनची घाई होणे को होती है. तोंडाला बदाम घाला. कुठल्या काचा बदाम बरोबर लग्न केलंयस? तोंडाला बदाम घाला नाही, तोंडाला लगाम लावा. तोंडाला लगाम घाला. लावा. ऐकून घेतो म्हणून कुछ भी बोलेंगे क्या? आमच्या घर में नागिन सबकी गोल फिर के प्रॉपर्टीवर बाजाराच्यावर बसली आहे प्रॉपर्टीवर. आमची प्रॉपर्टी म्हणतीये बाई. हौरी ही बाई म्हणजे असतील शीत तर जमतील भूत आहे. मैं भूत तू चुडेल. तुमच्या बायकोला चुडेल म्हणतीये. हो घेतोय मजा मी. राकेश तुझ्या बायकोला आवर घाल. दादा मग तू पण वहिनीला आवर घाल. तिला काय आवर घाल? ती व्यवस्थित आहे. एक मिनिट. संजना आमची सुसंस्कृत घरातली आहे. सुसंस्कृत घरातली आहे. माझा खानदान वाट मार्याचं आहे. माझा बाप दरोडेखोर होता. माझी आई अशी डबे बनवू दिलच्या भिंतीत चढू डबे वाटायची. माझ्या आख्या खानदानाच्या फोटो बाई आशे काढलेले. छाया हे तुम्हाला आधी कधी सांगितलं नाही काय? ही बघ कशी दिसते हाडळ. संगमरवरावर चुना फसल्यासारखी. तू कंजर कही की पंजाब में तुझे दबाके ऐसे हे असं थांबवा प्लीज. भांडू नका. हे श्राद्ध झालं ना की यांची तोंड सुद्धा बघायची नाहीत आपल्याला. ठीक आहे ना, चालेल. घराच्या वाटण्या करा, मग आम्ही मेलो असं समजा. मेली काय मेली? क्या बात आहे. मेली हो मेली. काय? आजपर्यंत माणसं मरताना बघितलं, आता नाती पण मरताना बघतोय. वा क्या बात आहे. तुमच्या मेलेल्या नात्यांची वाढी ठेवायची असेल ना तुम्हाला सांगा. मी माझ्या सरांची डेट घेऊन ठेवतो. नाही बस झालं तुम्ही खूप काय बोललात. आता हे काय पटकन उरका आणि पटकन ते तुमच्या कावळ्याला बाहेर काढता आला पटकन. कुठला कावळा? व्हॅनिटी मधला कावळा. कुठलाच पक्षी नाही त्यात. पक्षी काय नाही. मग आमच्या बाबांच्या आत्म्याला शांती कशी मिळणार? आहे ना. वाटतंय ना तुम्हाला तुमच्या बाबांच्या आत्म्याला शांती मिळावी. मग राग सोडा ना. सरळ साधी गोष्ट आहे. राग सोडा, एकमेकांकडे वळा, मग बघा शिवतो की नाही कावळा. हीच संधी आहे. आत्ताच जवळ या, नंतर संधी नाही मिळतो. गेलेला जातो, नंतर फक्त वेळ उरते हातात. पाक्या भाऊ, म्हणजे दोन भावांच्या तुटणाऱ्या नात्यांच्या पिंडावर तुम्ही योग्य वेळी येऊन चोच मारली. त्याच्यामुळे आमच्या हातून होणारं जे पाप होतं ना त्यातून तुम्ही आम्हाला मुक्त केलं. खरंच. अरे पाया काय पडताय? वेडे आहेत का तुम्ही? म्हणजे खूप खूप आभार. आभार नका मानू. तुम्ही आता एकत्र या. ऐका माझं जरा. शाबास. दादा आय एम सॉरी. तुम्हाला आम्ही शब्द देतो
याच्यानंतर आम्ही कधीच भांडणार नाही. जनाब सॉरी कसा वाटला परफॉर्मन्स? सागर, तू विनोदही तितकाच मनापासनं करतोस आणि तू डोळ्यात पाणी पण तितक्याच मनापासनं आणतोस. तू ना खणखणीत नाणं आहेस, नाणं. मला नेहाचं खूप कौतुक करावं असं वाटतंय. यासाठी मराठी भाषेवरती प्रभुत्व नसूनही तिने हा डिसिजन घेतला की फूबाई फूमध्ये येऊन ह्या सगळ्या दिग्गजांबरोबर उभं राहणं हेच खूप कौतुकास्पद आहे. सो हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. आणि ना हे दोघं जुळे भाऊ आहेत. तुम्ही इतकी कमाल साथ दिली, असे तुम्ही कमालीचे अभिनेते आहात. आणि प्राजक्ता, तुझी ती जी ठरली एक कमालीची बॅट आहे ना, तुझा जो आवाज, तुझं जे हे जे कॅरेक्टर आहे ना, तू काही कर का, म्हणजे तुझ्या प्रत्येक वाक्यात तू ती मजा आणतेसच आणतेस. त्यामुळे खरंच तुझंही खूप खूप अभिनंदन आणि तुझे खूप खूप परफॉर्मन्सेस बघायला आम्हाला खूप मजा येणार आहे. वा. निर्मिती ताई? आता उमेश ने सगळ्यांबद्दल सांगितलं, तेच मला सगळ्यांबद्दल म्हणायचं आहे की खरंच तुमचं टीम स्पिरिट खूप छान होतं. मस्त परफॉर्म केलं सगळ्यांनी, खूप छान झालं, खूप मजा आली मला. थँक्यू. थँक्यू सो मच. कृपया स्थान आपण पहा. आज आपल्या इथे मन कस्तुरी रे या सिनेमाची संपूर्ण टीम फूबाई फूच्या या मंचावर हजर आहे. तर मला याच सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी तेजस्वी हिला विचारायचं आहे, तुझी भूमिका काय आहे आणि तुझा कसा होता हा अनुभव? माझी ही पहिली मराठी फिल्म आहे आणि आय एम प्लेइंग द रोल ऑफ श्रुती. श्रुती इज अ नॉर्मल गर्ल, बिलीव्स इन अ फेरी टेल लव्ह स्टोरी आणि शी कॉलेज गोईंग गर्ल आहे आणि इट्स अ सिम्पल येट व्हेरी कॉम्प्लिकेटेड लव्ह स्टोरी वी कॅन से. नो या. वा. थँक्यू सो मच. हास्यरसिक हो, विनोद केवळ हसण्यासाठी नसतो, तर हसत हसत स्वतःकडेच पुन्हा एकदा बघण्यासाठी असतो. आपल्या अवतीभोवती घडत असलेल्या घटनांवर बिनधास्तपणे भाष्य करण्यासाठी असतो. कोल्हटकर, अत्रे, पु ल यांच्यापासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच ताकदीने सांभाळतायत आजचे लेखक. त्यातीलच एक आघाडीचं नाव म्हणजे अरविंद जगताप. फूबाई फूच्या या नवीन पर्वात ते आपल्याला घेऊन जाणार आहेत मिरचीच्या खळ्यावर. आता मिरचीचं खळ आहे म्हणजे तिथे ठसका लागणार, घाम फुटणार, कुणाला झोंबणार, चटका लागणार, पण सोबतच हास्याचे फटाकेही या खळ्यात फुटणार. आणि यातील पहिला फटाका घेऊन येत आहेत प्रणव राव राणे आणि किशोर चौगुले. मेरे तुम्हारे सबके लिए हैप्पी दिवाली, सारे सितारे सबके लिए हैप्पी दिवाली. मेरे तुम्हारे सबके लिए हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली. बापरे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी सर. हॅपी दिवाळी. आता बघा कशी सगळ्यांची झोप उडवत होती. अजूनही नाही पेटले. काय अरे हे पत्रे. आता बघा आता हा काय थोडी हिला दाखवतो ना आता मी कोण आहे ते. काय 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 चाललंय काय तुमचं? हा
माझं कुठे काय चाललंय उलट तुझं काय चाललंय हे मी बघतोय. माझं काय चाललंय मी बघतोय. तुम्ही काहीतरी बोलत होतात काहीतरी करत होता तिकडे. काय चाललंय तुमचं? मी बोलत होतो. अरे बाळा मी इथे येऊन एका जागी फक्त उभा आहे. हल्लेलो सुद्धा नाही. तुम्ही न हालता सुद्धा बऱ्याच गोष्टी करता म्हणून सांगतोय. तुम्ही काय करत होता ते मला सांगा. काय चाललं होतं तुमचं? सध्या माझ्या गोळ्या चालल्या. डायबिटीसच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या चाललेल्या आहेत. आणि सध्या ह्या वयात माझ्या गौऱ्या अर्ध्या मसणात चाललेल्या आहेत. एवढं मला माहिती. एवढं चाललेलं आहे माझं. अरे काय बोलतोय हा माणूस? हो तुम्ही माझ्याकडे का बघत होता ते सांगा. अरे तुझ्याकडे नाही रे बघत होतो. मी फटाक्याकडे बघत होतो. काहीतरी बोलले ना का? मी बघितलं तुम्ही असे उभे राहून इकडे असं माझ्याकडे असं की वाल्यासारखे बघत होतात माझ्याकडे. हे खरं आहे. अरे मला त्या बिचाऱ्या फटाक्यावर कीव येत होती. नाही क्यों आ रही थी फटाके पे तुमको? हे असले पंच जे फुटत नाहीयेत ना तसा तुझा फटाकाही नको नको असं नको. हा आता माझ्या लक्षात आलं हे कोण आहेत ते. अरे तुम्ही लोक तीच ती टिपिकल लोक आहात ना जे लोक फटाके बिटाके वाजवू नका. फटाके वाजवलं की ते प्रदूषण होतं असं म्हणणारी ही टिपिकल लोक आहेत. कळलं ना? अरे बाळा प्रदूषण वगैरे ह्या गोष्टींवर मी बोलणारच नाहीये इथे. नाही तुम्ही कशावरही बोला मला काही फरक पडत नाहीये. मी हा फटाका फोडणार म्हणजे फोडणारच. हा अरे पण मी तुला कुठे म्हणतोय तू फोडू नकोस म्हणून. सोन्या मी फक्त नको नको असं नको असं म्हणालो. हा माणूस फक्त त्याची चाल बदलतो पण बोलतोय तेच. तुमचा फटाक्याला विरोध आहे हे मान्य करा. कशाला मान्य करू? मग माझा विरोध नाहीच आहे. मग आता तुम्ही काय बोललात? मी फक्त म्हणतोय नको असं नको असं म्हणालो. हो तुमचा विरोध आहे हे मान्य करा. फटाके फोडायला बस. माझा विरोध नाही. पुन्हा पुन्हा मी फक्त नको नको असं नको असं म्हणालो रे राजा. नको 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 नका म्हणू. नको नको याला काय अर्थ आहे काय? मला ना तुझी स्टाईलच आवडली नाही रे फटाके फोडण्याची. फटाके फोडायची स्टाईल असते. हा फटाका कसा असा झटक्यात फटाक असं झालं पाहिजे. झटक्यात फुटला पाहिजे फटाका. मला सांगा काही काही गोष्टी असतात ना त्या पहिल्या प्रयत्नामध्ये होत नाहीत. बरोबर आहे की नाही? 100%. हा म्हणजे खरं तर काय झालं माहितीये का? एकतर तुझी तब्येत तुझ्यासाठी तुझ्या आईबाबांनी अजिबात प्रयत्न केले नसल्यासारखी आहे. हो काय बोलताय? मग मी कसं झालो? नाही तुझ्या आईबाबांनी बेत तर केला पण तुझी तब्येत केली ना. फटाके फोडण्याची पद्धत तुला माहित नाही? अरे तुझी काय पद्धत आहे? मगाचपासून तू काय करतोस माहितीये का? आता हा तुझा फटाका आहे. बरोबर आहे. काय 1.5 फूट लांब उभं राहून तुझी अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न करतोय एवढ्या अंतरावरून आणि असं काहीतरी करतोस आणि असं काहीतरी लपतो. ही तुझी पद्धत एकदम फालतू पद्धत आहे. म्हणजे अगदी लाजिरवाणी पद्धत आहे. म्हणजे ती अगरबत्ती त्या वातीला लागू दे तरी ना. बाबड्या तू आधीच का पळतोयस? बरं बरं दिसतं का ते? म्हणजे याचाच अर्थ असा आहे की तुम्ही मला फटाका फोडायला नाही म्हणून सांगताय. हा बरोबर आहे की नाही? नाही रे माझा तुझ्या फटाके फोडण्याच्या स्टाईलला विरोध आहे. नको नको असं नको एवढंच मी म्हणालो ना. अरे आणलंय अरे हा माणसाला. हा माणूस येडा करून टाकणार आहे मला. हिम्मत हरू नकोस. जे करायचं ते डेअरिंगने कर. डेअरिंगने कर. हे 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 सांगणारे तुम्ही कोण आहेत मला?
रिटायर्ड कर्नल आहे मी. कोण आहे? रिटायर्ड कर्नल. कारगिलच्या युद्धात होतो मी. मी खरे खुरे बॉम्ब फोडलेत. देशासाठी वेळ आली की करावं लागतं. पण साधा सुतळी बॉम्ब फोडायला घाबरणारा तरुण बघून मला वाईट वाटणारच ना. वाईट वाटणार. फोड ना तू, फोड, पण घाबरू नकोस, लाजू नकोस. फक्त आवाज कुठे करायचा आणि कधी करायचा याचं भान ठेव. आता मी डेअरिंग करणार काका. मी डेअरिंग करणार आणि फटाके फोडणार, पण ते स्वतःच्या दारात नाही, तर शत्रूच्या घरात घुसून बॉम्ब फोडणार. अरे नाही नाही, असं नको. हास्य कर्नल उमेश, काय सांगशील? हास्य स्फोटक असा परफॉर्मन्स होता. फार कमाल आणि तितकाच ताकदीचा वैचारिक असा हा परफॉर्मन्स होता. वा. आता विचारूया हास्याची ब्रिगेडियर निर्मिती ताई आहे ना. वा वा. नको नको. तुम्ही दोघांनी परफॉर्मन्स उत्तम पार पडलात, पण मला बोलायचं आहे अरविंद जगतापांबद्दल, जे या स्किटचे लेखक आहेत. अत्यंत संवेदनशील असा हा लेखक आहे. आपण सगळ्यांनी मिळून एकदा अरविंद जगतापसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या. आणि मी अरविंद जगतापांना विनंती करते की असंच फूबाई फूसाठी असेच उत्तमोत्तम स्किट्स लिहित राहा आणि आमच्या या मंचाचा दर्जा असाच वाढवा. वा वा वा, क्या बात आहे. थँक्यू. मी तुम्हाला विनंती करते, कृपया स्थानापन्न व्हा. आज परफॉर्म केलेल्या आपल्या सर्व विनोदवीरांना मिळत आहे कॉटन किंग, द किंग ऑफ 100% कॉटन शर्ट्स तर्फे एक गिफ्ट हॅम्पर. आणि ते देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते उमेश कामत यांना. हास्यरसिक हो, तुर्तास वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण करू नका वरी, कारण हास्याचे फटाके फुटणार सगळ्यांच्या घरी. भेटूया पुढच्या आठवड्यात. टेन्शनला म्हणूया छू. पाहायला विसरू नका कॉटन किंग प्रस्तुत फू बाय फू.